अहिल्यानगर महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी मिळून एका हाती सत्ता मिळवली आहे. अहिल्यानगरमध्ये जयवीरूच्या जोडीनं गब्बरला हद्दपार करत नागरिकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलंय. त्यामुळे शहरवासियांनी विकासाला कौल दिल्याची प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी व्यक्त केली. विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या यशाचं श्रेय सर्वसामान्य नागरिकांना दिलंय. याचबरोबर संग्राम जगताप यांच्यासह आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात कटिबद्ध राहू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अहिल्यानगर शहराच्या जनतेने पूर्ण बहुमत आणि 50 पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे निवडून दिले. हा विश्वास जो जनतेने आमच्यावर टाकला, हा विश्वास आम्ही सार्थ करून टाकू. 5 वर्ष चांगलं काम होईल आणि आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वाखाली हे शहर ज्या पद्धतीने विकासाच्या गतीला पुढे चाललेलं आहे त्याच पद्धतीने गती घेत राहणार. जयवीरूची जोडी अर्थात आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे यांचं मोठं श्रेय आहे असं मानलं जातं. काय सांगा? जयवीरूने गब्बर हद्दपार केला याचा आम्हाला आनंद आहे आणि विषय हा अपेक्षापेक्षा जास्त तुम्ही म्हटलात. आमच्या दोघांचं 50च्या पुढचंच गणित होतं. आम्ही कधी मीडिया पुढे बोललो नाही, पण आम्ही आमच्या कागदावर 50च मांडले होते. आमचं एवढं होतं की 51 की 52 झाले, 2 जास्त आम्हाला मिळाले. पण संपूर्ण बहुमत म्हणजे विकास, संपूर्ण बहुमत म्हणजे घोडेबाजार बंद होणं, संपूर्ण बहुमत म्हणजे स्वतंत्रपणे आमदारांना आणि मला निर्णय घेण्याची ताकद देणं. आणि आता जेव्हा कधी सुनामी येते ना, तर सुनामीमध्ये आज हे कोणी म्हणू शकत नाही की मी स्वतःमुळे निवडून आलो. आज जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडून आलेत. जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे आमदार संग्राम जगताप आणि मी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेमध्ये निवडून आलेत. आणि त्यामुळे ही लाट ही कोणत्या एका व्यक्तीची नाही. कुठलाही नगरसेवक हा स्वकष्टामुळे निवडून आलेला नाही. नगरसेवक हा संघटनेमुळे निवडून येऊ शकतो, हे आज या निकालाने स्पष्ट झालं. मला या गोष्टीची वेदनाही आहे की जे लोक आमच्यासाठी पळाले त्यांना दुर्दैवाने आमच्या समोर जावं लागलं आणि पराभूतही व्हावं लागलं. अनिल शिंदेचा पराभव किंवा सचिन जाधवचा पराभव हा काय फार आनंदाचा विजय आमच्यासाठी नाही. आम्ही त्यांना युती बरोबर घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण कदाचित त्यांना काही सर्व्हे स्टेजचे असतील आणि त्यांना लोकांना ज्यांना असं जाणवलं असं की आम्ही 18-20 जागेवर निवडणूक आले, एक्झिट पोल पण तेच दाखवत होते. राजकारणामध्ये सगळ्यांनीच विश्वासाने काम केलं पाहिजे. मला विश्वास आहे की काय दोघेही चांगले लोक आहेत, त्याच्यामध्ये काय त्यांच्याबद्दल दुमत नाही. अनुदास कोतकर साहेबांचं आपलं योगदान त्या केडगावसाठी राहिलेलं आहे. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण पराभूत झाल्याचा आनंद आम्ही घेऊ शकत नाही. आमचे लोक विजय झाले हाच आमचा आनंद आहे. जे पराभूत झाले भविष्य कालावधीमध्ये त्यांना त्यांची आवश्यकता शहराच्या विकासासाठी आम्हाला भासणार आहे. म्हणून आम्ही आमदारांनी हे आता कार्यकर्त्यांनी जे गुलाल आमच्यावर टाकले, आम्ही काही स्वतःहून कुठे मिरवणूक काढायला गेलो नाही. कारण की आम्हाला हा विजय अतिशय ज्याला म्हणतो आनंददायी आहेच आहे, पण स्ट्रेस देणार आहे. कारण की शब्द देऊन ते पूर्ण पण करावे लागतील. एवढं अभूतपूर्व बहुमत हे शब्दांवर आलेलं आहे, केलेल्या विकासावर आलेलं आहे. तर आम्हाला वाटतं की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करू शकतो. नगरसेवकांचं संख्याबळ जवळपास एकसारखंच आहे. सर्वात प्रथम महापौरचं आरक्षण जाहीर झालं पाहिजे. महापौर पदाचं आरक्षण नसल्यामुळे कोणाचा महापौर हा चर्चेचा विषय नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, माझं आणि आमदार संग्राम जगतापांचं वरपासून खालपर्यंत सगळं वाटप ठरलेलं आहे. निवडणुकीपूर्वी या गोष्टी ऐका आमचं नाही. हे पहा, आमचं एका बंद पाकिटात दोघांच्या सह्या करून आम्ही बंद पाकिट हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं. युतीमध्ये महापौर कोणाचा, उपमहापौर कोणाचा, सभापती कोणाचा, समित्या कोणाच्या, स्वीकृत कोणाचे, हे सगळं ठरूनच युती झालेली आहे. पण आम्ही कधी बोललो नाही. आणि हे जसं जसं आमच्या तिकीट तुम्हाला शेवट कळतील, महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडीमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल एवढं मी अवश्य सांगितलं. अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी समर्पित करतो, ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला. हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. हा विजय आमचे देशाचे आपले प्रधानमंत्री माननीय अमितभाईंचा आहे. हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगदीपाल यश पक्षाला भारतीय पक्ष मिळालं, ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस ही युती जी झाली त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तर मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्रामभाई जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील या दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद राहिली. मला त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय. त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. एकंदरीत आपण पाहिलं तर खासदार सुजय निले संख्या आहेत, मात्र एकही जागा तुतारीला पक्षाला आलेली नाही. उबाटाही कुठंतरी एका जागेवर विजय झालेला आहे. एकंदरीत मला वाटतं जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार, त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकवड व्यक्त केलेली आहे. त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी गावा आणते, गावाचं राजकारण करते, पैशाचं राजकारण करते, असं त्यांनी आरोप केला होता. जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं. ईव्हीएमवर पुन्हा शंका घेण्याचे कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उभाटाचे नेते आरोप करायला लागले. पराभव झाला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, नाहीतर मग एक फॅशन झालेली आहे ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळे या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास आला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट दिसतं. प्रचारात दंड थोपटणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले दिसून येत आहे. त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. आम्ही विशेष ते कार्यक्रम घेऊन जनतेसमोर गेलो होतो. आमदार संग्रामभाई जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील, त्यांनी विश्वासाचं एक विश्वासक असं शहर म्हणजे अहिल्यानगर शहराचा विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं आणि लोकांनी त्याचा विश्वास ठेवलाय, शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादीला आपल्याला करावं लागलं. महापौर पदाचं काय सूत्र ठरलंय? महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे का? युती दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हे सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा एकत्र आले होते, मात्र कुठेही त्यांचा जन्मत आला नाही. मुंबईतून नाही झाले आणि महाराष्ट्रात कुठं निवडणुकीपूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही, तिथं काही बदल असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जो आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्यांच्या बदल उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला. कोस्टल रोडचं रोपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, आता सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. ते आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. हा मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतोय. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगरपालिकामध्ये उभाटाला लोकांना नाकारलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्याची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक ह्या युतीला कंटाळलेले आहेत की एकत्रित करणार असं दिसतंय निवडणूक. सर महाराष्ट्र में एकूणच अहिल्यानगर महापालिकेमध्ये विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्या जोडीनं मोठं ऐतिहासिक यश संपादन केलं असून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस तसंच शिवसेना उभाटा पक्षाचा मोठा पराभव केलाय. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, अहिल्यानगर.